हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ठोंबरे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आणि आता 3:30 झालेले आहे. अशा प्रकारे मी तयार झालेली आहे. आज आमच्या सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहोत बाहेर. शॉपिंग करायची आहे. तर शॉपिंग माझी नसून अनुश्रीची शॉपिंग करायची आहे, कारण अनुश्रीला आता पुण्याला जायचं आहे आणि त्याच्यासाठी शॉपिंग करणार आहोत. ऊन आहे तरी पण जायचं आहे, कारण मग दिवस लवकर जातो. सगळ्यात पहिले आम्ही जरीपटक्याला जाणार आहोत, तिथे बघणार आहोत कसं कलेक्शन आहे, काय आहे. तर ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. तुम्हालाही काही कपडे वगैरे घ्यायचे असेल तर तुम्हाला पण हेल्प होईल. अनुश्रीची सुद्धा तयारी झालेली आहे. अदिती आज सकाळीच गेली, कारण आज तिची ड्युटी होती. अनुश्रीची भेट करून देते तुमच्यासोबत. गरमी बघू शकता किती आहे, बापरे. आणि ऊन हे 2-3 दिवस खूप ऊन पडत आहे. तर अनुश्रीसुद्धा तयार आहे. चला, से हाय. हाय. तर फ्रेंड्स, आम्ही जरीपटका इथे असलेलं स्टायलिश वॉर्डरोबमध्ये येऊन पोहोचलेलो आहो. इथे लेडीज लोकांसाठी खूप सुंदर ट्रेंडी कलेक्शन आहे. ऑफिस पार्टी असो, डिनर आउटिंग असो किंवा कॅज्युअल डे आउट, प्रत्येकासाठी इथे क्लासी आउटफिट मिळतात. नक्की येऊन ट्राय करा, खूप छान आहे, तुम्हालासुद्धा आवडेल. तर फ्रेंड्स, ही साडी मी जगन्नाथपुरी टेम्पलमधून घेतलेली आहे. मी 2 साड्या घेतलेल्या होत्या. हा ब्लाऊज दुसऱ्या साडीचा आहे, पण परफेक्ट मॅच होतो आहे. आता मी लग्नाला चाललेली आहे आणि साडी सिंपल, हलकी आणि समरसाठी एकदम बेस्ट आहे. बघू शकता, याचा पदर पण खूप छान आहे. तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा. दुसरी साडीसुद्धा मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. दोन्ही साड्यांची ब्लाऊज मी अजिबात शिवलेले नाही आहे. तर फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत इंटरनेटी मॉलमध्ये. अनुला हेअरकट करायचं आहे म्हणून इथे आलेलो आहोत आम्ही. पण मॉलमध्ये आल्यानंतर शॉपिंग नाही केली असं होऊच शकत नाही. थोडं फिरणार आहोत, थोडं एन्जॉय करणार आहोत, थोडी मस्ती आणि मग शॉपिंग. तर आम्ही इंटरनेटी मॉलमध्ये आलेलो आहोत हेअरकट करण्यासाठी, कॅपेलो सलूनमध्ये.
सेकंड फ्लोर पे। अनुचा हेअरकट झाल्यानंतर आम्ही थोडं मॉलमध्ये फिरलो. इतक्या सुंदर सुंदर वस्तू होत्या की शॉपिंग करायचा मोहच आवरला नाही. काही बॉटल्स आणि घरासाठी उपयोगी वस्तू पण घेतल्या आम्ही. अजून खूप काही घ्यायचं होतं पण वेळ खूप कमी होता, त्याच्यामुळे मग अर्धवटच शॉपिंग राहिलेली होती. असं वाटत होतं हे घेऊ की ते घेऊ, पण मोह थोडासा आवरला आणि मग पुढची शॉपिंगसुद्धा करायची होती. मॉलमध्ये आल्यावर चॉकलेट पेस्ट्रीवर नजर पडली आणि मग काय खायचा मोहच आवरला नाही. इतकी टेम्पटिंग दिसत होती ना की लगेच घेतली. शॉपिंगसोबत अशी छोटी ट्रीट मिळाली की खूप मजा येते आणि मूड अजून मस्त होतो. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत मोदी नंबर 2मध्ये बॅग घेण्यासाठी. खरं सांगायचं तर आम्ही नेहमीच इथनंच बॅग घेत असतो. इथलं कलेक्शन इतकं क्लासी आणि ट्रेंडी आहे की एक बॅग घ्यायला गेलं ना की अजून बॅग्स आवडायला लागतात. ऑफिससाठी एलिगंट्स बॅग्स आहे, पार्टीसाठी स्टायलिश बॅग्स आहे, रोजच्या वापरासाठी कम्फर्टेबल बॅग्स आहे. इथे खूप छान छान बॅग मिळतात. क्वालिटी पण खूप मस्त आहे आणि डिझाईन एकदम लेटेस्ट आणि ट्रेंडप्रमाणे आहेत. कॉलेज गर्लपासून तर वर्किंग वुमनपर्यंत सगळ्यांसाठी खूप छान ऑप्शन आहे इथे. कलर पॅटर्न आणि साईज इतके सुंदर आहेत की सिलेक्शन करताना कन्फ्यूज व्हायला होतं. नक्की येऊन ट्राय करा, खूप छान कलेक्शन आहे. तर मला फुटवेअर घ्यायचे होते आणि मोदी नंबर 2मध्ये इतके शॉप आहे फुटवेअरचे की कुठे जावं आणि कुठे नाही हे समजतच नव्हतं. मी एक खूप सुंदर अशी कम्फर्टेबल चप्पल घेतली जी रोजच्या वापरासाठी परफेक्ट आहे आणि प्रत्येक आउटफिटवर पण जाते. आणि आनानी पण मस्त स्टायलिश असे शूज घेतले. एकही पैसे कमी केले नाही आहे, फिक्स रेट आहे. भैया आप इसमें काम नहीं करोगे क्या? रेट एकदम रिजनेबल है, उसका फ्लैट ही जर तुम्ही मोदी नंबर 2मध्ये आलात ना तर इथे खूप सारे शॉप आहे आणि इथे सगळंच काही मिळेल. क्लॉथ्स, बॅग्स, फुटवेअरपासून एसेसरीजपर्यंत सगळंच इतकं मस्त कलेक्शन आहे. एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. शॉपिंग छान झाली आणि भूकही खूप जोराची लागलेली होती, म्हणून आम्ही मग गार्डन सिटीमध्ये जेवण केलं. अनुश्रीला पावभाजी खायची होती म्हणून आज घरीच भरपूर अशी टेस्टी पावभाजी मी केली होती. बटरचा मस्त फ्लेवर, स्पायसी भाजी आणि सॉफ्ट पावमुळे एकदम मस्त हॉटेल स्टाईलसारखा टेस्ट आलेला होता भाजीला. इतकी छान झाली होती की सगळ्यांनी रिपीट करून खाल्ली. गरमागरम पावभाजीवर बटर टाकून खायची मजाच वेगळी असते. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.